हो, काय सांगणार आहे? यंदाच्या सरकारला बहुमत मिळालं, मात्र मंत्रिमंडळ खातेवाटपाला उशीर झाला. त्याच्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर झाला. आता अद्यापही महिना उलटण्यात आला खातेवाटप जाहीर होऊन, पण पालकमंत्री डिक्लेअर झालेले नाही. निवडणुकांचे निकाल लागून जवळपास आता 3 आठवडे होऊन गेले. 1 महिना होत आला जवळपास. आणि एवढ्या कालखंडामध्ये स्पष्ट बहुमत मिळून सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले. नंतर खूप दिवसानंतर मंत्रिमंडळ आलं. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. नंतर काही दिवसानंतर खातेवाटप झालं. आता खातेवाटप झाल्यानंतरही अनेकांनी पदभार घेतला नाही. त्याबरोबर आता पालकमंत्री नाही. त्यामुळे आता DPDC नाही तर जिल्ह्यामध्ये कोणत्याही समित्या ज्या असतात तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर त्या समित्या नाही. म्हणजे मला वाटतं 5 वर्ष याच्यामध्येच जातील की आता या समित्या होणार नाहीत किंवा वेळच मिळणार नाही. एवढं बहुमत जनतेनं दिल्यानंतरही सरकारमध्ये आपसामध्ये समन्वय नसल्यामुळे आणि एकमेकांविषयी विश्वासार्हता नसल्यामुळे हे सगळे प्रकार घडत आहे. पालकमंत्री जरी दिले तरी ते पदभार घेतील याची शक्यता नाही, कारण मनाप्रमाणे पालकमंत्रीपद पाहिजे. अरे यामध्ये जनता पाहत आहे. जनतेला वाटलं होतं की काहीतरी यांच्याकडनं काम होईल, लाडक्या बहिणींना काही मदत होईल, पण याच्या संदर्भात पाहतो तर निर्णय वेगळे यायला लागलेले आहे. या संदर्भात पण ते बोलले होते सुरुवातीला की सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळतील. मात्र आता त्यांनी पडताळणी सुरू केलेली आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीची पडताळणी केली जाते अर्जाची. वेळेला तर एका लाडक्या बहिणीचे पैसे सुद्धा त्यांनी परत घेतलेले आहेत. निवडणुकीच्या दरम्यान वारंवार सगळ्या मंत्र्यांनी हे सांगितलं होतं की कोणत्याही लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार नाही. मतदानासाठी सगळे नाटकं यांनी सगळे केले, पण मतदान झाल्यानंतर आता निम्म्यापेक्षा अधिक लाडक्या बहिणींना तपासणीसाठी बोलवण्यात येत आहे. म्हणजे सर्वच लाडक्या बहिणींची तपासणी होत आहे. निकषात न बसलेल्यांचे पैसे परत करावे अशा स्वरूपाच्या सूचना दिल्या जात आहेत. म्हणजे कशासाठी? एक वेळ तुम्ही पैसा दिला तर कमीत कमी परत तरी घेऊ नका ना. जो शब्द तुम्ही दिला होता की कोणत्याही लाडक्या बहिणीकडून आम्ही पैसे परत घेणार नाही, तो शब्दाचं पालन करा. हो, काल एका भाषणामध्ये आले बोलले होते की तुम्ही माझं मत काही मला मत दिलं म्हणजे मला काही विकत घेतली नाही, मी का तुमचं सालगडी आहे का, असं ते बोलले अजितदादा. माननीय अजितदादा सध्या कन्फ्यूज मनस्थितीमध्ये आहे, संभ्रमावस्थेत आहे. त्यामुळे त्यांची अस्वस्थता वेगवेगळ्या शब्दाबद्दल बाहेर येते आहे. आताही त्यांनी मतदारांना जे सांगितलं आहे, मला वाटतं अस्वस्थतेतून निघालेले त्यांचे शब्द आहे. व तर संजय गायकवाड पण त्यांचे शिंदे गटाचे जे आमदार आहेत ते पण मतदारांवरून बोलले आहेत की मतदार हे यांच्यापेक्षा वेश्या बरं, असं घाणेरडं वक्तव्य तर संजय गायकवाड यांनी केलं आहे शिवसेनेच्या. आता हे सारे निवडून आलेले आहेत, त्यामुळे काम सोडून वैद्य मारो. त्याच धनंजय मुंडेंवर खंडणीचे आरोप केलेले आहेत. खंडणीचं प्रकरण आता गाजतंय. दुसरीकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना ज्यांनी या प्रकरणात लक्ष वेधलं त्या अंजली दमाने यांना पण धमकीचे फोन येत आहेत. अंजली दमाने यांनी स्वतः सांगितलं की धमकी देणारे कार्यकर्ते पंकजा मुंडेंचे आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते, असा सगळा वाद चाललेला आहे. यामध्ये सुरेश देसांवरही आरोप झाले, वाल्मिक कराडांवरही आरोप झाले. या संपूर्ण सुरेश देसांची चौकशी झाली पाहिजे, वाल्मिक कराडांची चौकशी झाली पाहिजे, पण जो दोषी आहे त्याला फाशी झाली पाहिजे. दमानी यांवर तर वाक्यानं बोललेलं बरं, कारण एका दिवसामध्ये त्यांना 800 कॉल आले. तर जे कॉल आले ते कॉल रेकॉर्ड त्यांनी मंत्री महोदयांकडे द्यावं, मुख्यमंत्र्यांकडे द्यावं आणि त्याची पूर्ण तपासणी करावी. सोपं असतं, कॉल रेकॉर्ड आल्यानंतर कोणी कॉल केले सोपं असतं. त्यामुळे त्याची तपासणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी पत्र दिलं तर त्याची चौकशी होईल.